नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. आज इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण पहिला इतिहासाची साधने या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रकरण पहिल्यामध्ये बघा मुलांनो, प्रकरण पहिल्यामध्ये आपण लिखित साधने पाहणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये पहिल्यांदा आपल्याला लिखित साधने पाहायची आहेत, नंतर भौतिक साधने, त्याच्यातील सब पॉईंट्स वगैरे त्याबद्दल माहिती पाहायचं आहे. लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रे येतं, नियतकालिके, रोजनिशी म्हणा, ग्रंथ म्हणा, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे म्हणा, सरकारी गॅझेट म्हणा, टपाल तिकिटे आणि कोषवाढमे ह्या पॉईंटविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासलेला आहे. यापूर्वी आपणास स्वतंत्रोत्तर कालखंडातील भारताचा इतिहासाचा किंवा इतिहास सुद्धा अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन आणि मध्ययुगीन साधनांपेक्षा कसे वेगळे आहेत. लिखित साधने म्हणा, भौतिक साधने, मौखिक साधने, दृक आणि श्राव्य. दृक म्हणजे जे डोळ्याला दिसते ते, श्राव्य म्हणजे जे ऐकू येते ते, म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स असं त्याला म्हणतो. श्राव्य माध्यमातील साधने म्हणा, फॉर एक्झाम्पल टेलिव्हिजन, टीव्ही म्हणतो आपण, ह्यासारख्या गोष्टी, लॅपटॉप, कम्प्युटर वगैरे. मग यांच्या आधारे इतिहास आपल्याला अभ्यासता येतं. मग आधुनिक काळात आपणास प्रादेशिक म्हणा, राज्यस्तरीय म्हणा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन करता येते. तर पहिल्यांदा आपण लिखित साधनांविषयी माहिती घेणार आहोत. तर खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. आतापर्यंत मी सांगितले वृत्तपत्रे म्हणा, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, टपाल तिकिटे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कोषवाढमे, सरकारी गॅजेट गोष्टींमध्ये लिखित साधनांचा समावेश होत असतो. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं, तशी ती माहिती देणारी एक प्रमुख साधनेही आहेत. वृत्तपत्रे हे काय आहे? लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून असून ती माहिती देणारे एक प्रमुख साधन आहे. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही, तसेच वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा आंतर्जाल सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. आता वृत्तपत्रे या पॉइंट बद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणा, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि संस्कृती घडामोडी कळतात. म्हणजे मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. म्हणजे छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिक वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. अशा प्रकारे वृत्तपत्राबद्दल पाहिलं. नंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, त्यालाच काय म्हटलं जातं? PTI. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील म्हणा, महत्त्वाच्या विषयांवर लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा एक स्रोत होता. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेखन, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर काय आहे? महत्त्वाचा आहे. तर पुढचा आहे टपाल आणि तिकिटे. टपाल आणि तिकिटे बघा, टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटाच्या आकारातील वैविध्य म्हणा, विषयातील तिकिटाच्या आकारातील वैविध्य आणि विषयातील नाविन्य म्हणा, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. अशा प्रकारे टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकापूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा एक मौल्यवान काय असतो? ठेवा असतो. अशा प्रकारे लिखित साधनांविषयी माहिती पाहिलेलो आहोत. आता टपाल वृत्तपत्राबद्दल काही
ॲडिशनल माहिती घ्यायचं असेल तर 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलेले होते. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे एक अभ्यासक होते. म्हणजे मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कपूर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक फर्स्ट पब्लिटेलिक ब्युरो होत. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. म्हणजे या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्याचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेली टपाल तिकीट हे काय आहे, महत्त्वाचं साधन आहे. जाल कूपर टपाल तिकिटाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता आपण पुढचं महत्त्वपूर्ण पॉइंट आहे भौतिक साधने. या पॉइंटबद्दल माहिती पाहूया. तर आता आपण भौतिक साधनांविषयी माहिती पाहू. त्यामध्ये हे 6 सब पॉइंट आहेत. दैनंदिन वापरातील वस्तूचा समावेश होतो, राजमुद्राचा समावेश होतो, आधुनिक स्थापत्याचा समावेश होतो, पेहराव म्हणा, वस्तू संग्रहालय म्हणा, अलंकार, नाणी आणि प्रार्थनास्थळे ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश होतो. तर खाली दिलेल्या साधनांचा समावेश म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश भौतिक साधनात झालेला दिसून येतो. पहिल्यांदा आपण नाणी पाहणार आहोत. नाणी पाहणार आहोत. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय कुठे आहे, मुंबई येथे असून 1950 पासून ते आजतागायतची नाणी, त्यात वापरलेले धातू म्हणा, त्यांचे अलंकार म्हणा, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. म्हणजे उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी म्हणा, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी म्हणा. त्यानंतरचं आहे संग्रहालय. वस्तू संग्रहालयाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालये आहेत. त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरण म्हणजे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय, सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालय उभारतात. म्हणजे ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरण म्हणजे नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य इत्यादी गोष्टीविषयी आपल्याला माहिती पाहता येतं. त्यानंतरच आहे मौखिक साधने. मौखिक साधनांविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, या साधनांमध्ये लोककथा म्हणा, लोकगीते म्हणा, म्हणी, ओव्या इत्यादीचा समावेश होतो. उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून सुद्धा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असलेलं दिसून येतं. ह्या मौखिक साधनांच्या मधून पोवाडे म्हणा, म्हणी, ओव्या इत्यादीच्या माध्यमातून सुद्धा त्यांना माहितीचा प्रसार झालेला दिसून येतो. त्यानंतरच आहे दृक श्राव्य साधने. इथं त्यांचं प्रत्येक पॉईंटचा इथं उल्लेख नाहीये. दृकश्राव्य म्हणजे जे डोळ्याला दिसते आणि कानाला ऐकू येते. फॉर एक्झाम्पल टीव्ही, लॅपटॉप वगैरे सांगितले, ऐकू येते आणि दिसते, त्या दोन्ही गोष्टीचा. उदाहरण म्हणजे दूरदर्शन म्हणा, चित्रपट म्हणा, आंतरजाल म्हणा इत्यादी साधनांना आपण काय म्हणत असतो, दृकश्राव्य साधने असे म्हणतात. मग विविध देशातील व परदेशी वाहिन्या, उदाहरण म्हणजे हिस्ट्री चॅनल म्हणा, डिस्कवरी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश दृकश्राव्य साधनांमध्ये होतो. नंतरच आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII. म्हणजे भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली होती. म्हणजे राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित असं वृत्तपत्र इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्ती, देशासाठी योगदान देणारे व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट म्हणा, डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केलेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुभवपट उपयोगी आहेत. अशा प्रकारे FTIचे बोधचिन्ह आपण पाहू शकतो. इथं FTIचे बोधचिन्ह आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि नाण्याचं फॉर एक्झाम्पल 1 रुपयाचं नाणे आहे. दोन्हीही त्याचे मुखपट म्हणजे दोन्ही साईडचे इथं दाखवलेले आहेत. एकीकडे काय आहे, भारत आहे आणि भारत आहे आणि ते काय म्हणतो आपण, मुद्रा, राजमुद्रा म्हणतो ते आहे. दुसरीकडे 1 रुपयाचं चिन्ह आणि डिझाईन्स वगैरे आहेत. दुसरीकडे काय आहे, FTIचे बोधचिन्ह आहे. इथं बघा,
आतापर्यंत आपण काय पाहिलेलं होतं? आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. मग 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील. म्हणजे त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरण म्हणजे घरगुती टेलिफोन ते मोबाईल म्हणा. या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी होते. म्हणजे ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते काय झालेलं आहे, संपुष्टात आलेलं आहे. अंतर्जालावर इंटरनेट उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. म्हणजे परंतु माहितीची सत्यता यथार्थता तपासून घ्यावी लागते. अशा प्रकारे इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्याची उपलब्धता होणे शक्य झाले आहे. इतिहास हा जीवनातील सर्वच अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनाच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना दिसतात. ते आपणही करूयात. अशा प्रकारे इथे आपला प्रकरण संपतो. इतिहासाची साधने, त्यामध्ये आपण लिखित साधनांविषयी चर्चा केलेला आहोत आणि भौतिक साधनांविषयीही चर्चा केलेला आहोत. तर प्रत्येकाने अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.